प्रस्ताव असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे। बोला। सन्माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 20 धर्मस्वातंत्र्याच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आणि एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बेकायदेशीर धर्मांतर करण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबी करता तरतूद करण्याकरता हे विधेयक माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी मांडलेले आहे। या विधेयकावर मी माझे विचार, या विधेयकाला समर्थन आणि या विधेयकाच्या माध्यमातून विधेयकामध्ये काही ठराविक अशा सूचना करण्याकरता म्हणून या ठिकाणी मी उभा आहे। बरं झालं अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या विधेयकाचा पूर्णपणे सारांश हे विधेयक सभागृहासमोर मंजुरी करता का आणलं हे अतिशय विस्तारानं आणि प्रत्येक मुद्दा खुलाशेवर त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे। पण शेवटी त्यांनी असं सांगितलं की या ज्या काही अफवा वेगवेगळ्या पसरवल्या जात आहेत त्या अफवांवर विश्वास ठेवू नका। हे विधेयक केवळ एक विशिष्ट धर्म डोळ्यासमोर ठेवून त्या धर्मातल्याच काही लोकांना टार्गेट करण्याकरता म्हणून त्याच धर्मातल्या काही अपप्रवृत्ती फक्त एकाच धर्मामध्ये आहेत असं नजरेसमोर न ठेवून हे विधेयक सर्वसमावेशक आहे। सगळ्या धर्मांच्या ज्या काही अनिष्ट प्रथा परंपरा आहेत त्या सर्वांना आळा बसावा म्हणून या देशातल्या 12 राज्यांनी जो कायदा केलाय आणि केवळ महाराष्ट्र राज्य त्या कायद्यापासून दूर होतं आणि म्हणून हा कायदा त्यांनी सभागृहासमोर आणला। आज आपण जर दिवसभर बघाल तर इलेक्ट्रॉनिक मीडियावर हा कायदा आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी अराजक माजणार आहे। काहीतरी कोणाला तरी टार्गेट करून त्या ठिकाणी आता एका धर्माचं खूप मोठं अवडंबर माजवून दुसऱ्या एका विशिष्ट धर्मालाच त्या ठिकाणी कुठेतरी चेक बसावा, त्या धर्मालाच कुठेतरी या ठिकाणी आळा बसावा किंवा एकाच धर्मामध्ये कुठेतरी अपप्रवृत्ती सुरू आहेत त्यांना तिथे कुठेतरी कायद्यानं पूर्णपणे बंधन करावं अशा पद्धतीच्याच बातम्या काही लोकांच्या मुलाखतींनी बातम्या सुरू आहेत। आज सकाळपासून मुख्यमंत्री महोदय, मी सुरुवातीलाच तुम्हाला धन्यवाद दिले, मी याला पाठिंबा देण्याकरताच उभा आहे म्हणून मी सांगितलं। सकाळपासूनच आपण बाहेर गेल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियावाले सातत्यानं मला विचारत होते की या विधेयका संदर्भामध्ये तुमचं म्हणणं काय। अमके असे म्हणाले, तमके तसे म्हणाले, तमके तसे म्हणाले। मी सर्वसाधारणपणे ऐकीव गोष्टीवर कधीही मी कमेंट्स करत नाही, कधी उत्तर देत नाही आणि उत्तर सुद्धा ठराविक लोकांच्याच बोलण्याला मी देतो, बाकीच्यांना मी देत नाही। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, हे काय झालं आता आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपण बघितलं असाल मी सकाळपासून मुख्यमंत्री महोदय 4 वेळा हे विधेयक वाचलं। कुठे ह्या विधेयकामध्ये एका धर्माला टार्गेट केलेला आहे? कुठल्याही धर्माचा उल्लेख सुद्धा या संपूर्ण विधेयकामध्ये नाही। कुठल्याही धर्माचा, कुठल्याही एका धर्माचा विधेयकामध्ये हा उल्लेख नाही। हे मी पुन्हा सांगतो, हिंदू धर्माकरता किंवा हिंदू धर्माच्याच फायद्याकरता किंवा हिंदू धर्माच्याच उत्थानाकरता वगैरे सुद्धा याच्यामध्ये कुठेही उल्लेख नाही आणि म्हणून या कायद्याला विरोध करण्याचं काहीही कारण नाही। पण तरी सुद्धा मुख्यमंत्री महोदय, मागच्या वेळेला तुम्ही आमचा बोल घेतला होता, अशाच पद्धतीनं शहरी नक्षलवाद हे विधेयक तुम्ही मंजूर करून घेतलं आणि त्यावेळेला तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही डिसेंट नोट दिलीत नाही आणि डिसेंट नोट न दिल्यामुळं तुम्हाला आता बोलता येणार नाही। आम्ही तर खरी दिलेलीच होती अगोदर, पण तरी सुद्धा ठीक आहे, त्याच्यामध्ये सांगोपंग विचार झाला होता, आम्ही बोललो नाही, त्यावेळेला संधी मिळाली नाही। पण बाहेर जाऊन असं परसेप्शन तयार केलं गेलं की अशा पद्धतीचा शहरी नक्षलवादाचा विषय आला आणि विरोधी पक्षाने आपली भूमिका सुद्धा बजावली नाही। त्यामुळे या वेळेला आम्ही सावध होतो मुख्यमंत्री महोदय,
कारण तुमचं वाक्चातुर्य काय आहे आता सगळ्या महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे. बोलण्यामध्ये तुम्ही सहजासहजी काय कोणाला ऐकणार ना, ते तर आहेच, पण चातुर्य पण भरपूर आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय, मला फक्त एवढंच आपल्याला एक दोन गोष्टी लक्षात आणून द्यायच्या आहेत. आपण या विधेयकाला देत असताना आपण संविधानाचं अनुच्छेद 25 खालील सेक्शन 3 प्रमाणे मला वाटतं हे विधेयक आपण घेऊन आलात. अशा पद्धतीचं विधेयक आपल्याला राज्याला आणता येतं का, हा आता माझा प्रश्न संपुष्टात आला. कारण यापूर्वी 12 राज्यांनी अशा प्रकारचं विधेयक लागू केलंय. फक्त एकच विसंगती आम्ही आपल्या लक्षात आणून देतो की आपण हे विधेयक धर्म स्वातंत्र्याच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी आणि एका धर्मातून दुसऱ्या धर्मात अशा पद्धतीचं नाव आहे, पण आतमध्ये मात्र उद्देशाने कारणामध्ये याचं नाव आपण महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम अशा पद्धतीचा याचा उल्लेख केलेला आहे. सर्वसाधारणपणे जो बिलाच्या वरती नाव असतं तेच आतमध्ये नाव असतं, हा माझा अनुभव आहे. माझा काही त्याला फार मोठा आक्षेप अशातला भाग नाही, परंतु त्याच्यावर कोणी जर चॅलेंज केलं तर काय अडचण निर्माण होईल की आपण तपासून बघा आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला काय दुरुस्ती करता आली तर आपण बघा. मुख्यमंत्री महोदय, मला हे माहीत आहे की संत गाडगेबाबा आणि प्रबोधनकार ठाकरेंचं एक वाक्य मला माहीत आहे की माणसानं धर्माला जन्माला घातलेला आहे, धर्मानं माणसाला जन्माला घातलेलं नाही, माणसानं धर्माला जन्माला घातलेलं आहे. आणि आपल्याला माहीत आहे की सगळ्याच धर्मामध्ये अशा प्रवृत्ती आहेत की ज्यांना ज्यांना असं वाटतं की आम्ही म्हणजे धर्माचे धर्मरक्षक, आम्ही सांगू तो धर्म, आम्हाला कळतो तो धर्म आणि आम्ही सांगू ते लोकांनी ऐकावं, मग ते इष्ट आहे की अनिष्ट आहे याचा विचार न करता प्रत्येक धर्मामध्ये ह्या प्रवृत्ती आहेत. आणि म्हणून प्रत्येक धर्माची शिकवण ही चांगलीच आहे, चांगलीच आहे. आपण इथं कुठला धर्म डोळ्यासमोर ठेवलाच नाही. आज आपल्याला अल्पसंख्याक म्हणजे केवळ आणि केवळ एका विशिष्ट धर्मातलेच लोक वाटतात, पण असं नाहीये. अल्पसंख्याकांमध्ये जैन पण आहेत, ख्रिश्चन पण आहेत, पारशी पण आहेत, मुस्लिम पण आहेत. हे असे अनेक धर्माचे लोक, त्यांना आपण अल्पसंख्याक म्हणून समजतो. आणि म्हणून अल्पसंख्याक म्हटल्यानंतर एका विशिष्ट धर्माचे, खास करून मुस्लिम समाजाचे लोक हे आपण आपल्या डोळ्यासमोर आणतो. पण या विधेयकामध्ये अशा प्रकारचा कुठेही शब्दप्रयोग नाही. आणि म्हणून कुठल्याही एका धर्माकरता नव्हे तर धर्मामध्ये धर्माच्या नावाखाली धर्मरक्षक म्हणून, धर्म संस्कृती वाढवणं म्हणून जे लोक या धर्माचा आपापला धर्म वाढवत असताना दुसऱ्याच्या धर्मावर अधिक्षेप करतायत.